जय लवजी, जय भीम, जय अण्णाभाऊ. मित्रांनो, अण्णाभाऊंचं आणि बाबासाहेबांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. मला आता हा बोर्ड दिसला, त्या बोर्डवरती बघा काय लिहिलंय, जग बदलून घालून गेले गाव, सांगून गेले मला भीमराव. म्हणजे बाबासाहेबांबद्दल अण्णाभाऊ म्हणतात की जग बदलण्याची ताकद फक्त बाबासाहेबांमध्ये, आणि ते सांगून गेलेले आहेत. आणि दुसरं अण्णाभाऊंचं एक महत्त्वाचं वाक्य आहे की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी जनतेच्या हातावरती तरलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, हजारो वर्षापासून ज्या आपल्याला खोट्या भाकड कथा सांगितल्या जात आहेत की पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावरती, म्हणजे अवैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये पेरण्याचं इथल्या काही मनुवादी व्यवस्थेने काम केलेलं आहे. परंतु तुम्हाला या वाक्यातच दिसेल ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामगारांच्या हातावरती तरलेली आहे. जोपर्यंत या देशातले कामगार काम करत नाही तोपर्यंत पृथ्वी चालत नाही, असा स्पष्ट अर्थ आहे. एका अर्थाने अण्णाभाऊंनी कामगाराच्या हातात पृथ्वी दिली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पण दिलेला आहे. म्हणजे विज्ञानाकडे कास धरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, असं अण्णाभाऊंचं म्हणणं आहे. जय लवजी, जय भीम.